श्रोतहो नमस्कार. श्रोतहो भक्तीचे 9 प्रकार आहेत आणि या 9 प्रकारामध्ये श्रवण भक्तीला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. या श्रवण भक्तीद्वारे आपण आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करू शकतात आणि आपल्या आराध्यांना प्रसन्न करू शकता. या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांची उपासना करून शिवपुराणाच्या या महान कथेला श्रवण करून आपल्या इच्छित फलप्राप्ती करून घेऊ शकता. त्याचबरोबर या शिवपुराणाच्या श्रवणाने सर्व अरिष्ट दूर होते. असा हा महान शिवपुराण ग्रंथ मराठी कथासार स्वरूपामध्ये प्रतिदिन आपण या ग्रंथाचं श्रवण करू शकता. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला तर संपूर्ण शिवपुराण ग्रंथाला सुरुवात करूयात. यातील शिवपुराण महात्म्य दिवस पहिला. श्री गणेशाय नमः. ओम श्री सांब सदाशिवाय नमः. श्री गुरुदेव दत्त. शौनक ऋषी सूतजींना म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही महाज्ञानी आहात. तुम्हाला सर्व सिद्धांतांचे उत्तम ज्ञान आहे. मला सर्व पुराणांचा सारांश विशेषत्वाने जाणून घ्यावायचा आहे. तसेच माझ्या मनामध्ये साधनेविषयी काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे जर मला मिळाली तर मला समाधान वाटेल. हे मुनी, ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक कसा उत्पन्न होतो? हा उत्पन्न विवेक कसा वृद्धिंगत करावा? साधू पुरुष आपल्या कामक्रोधादी मानसिक विकारांचे कसे निवारण करतात? या कलियुगामध्ये जीव मुख्यतः असुरी स्वभावाचे बनले आहेत. त्या जीवसमुदायाला शुद्ध म्हणजेच दैवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ उपाय आहे? यावेळी तुम्ही मला असे एखादे शाश्वत साधन सांगा जे कल्याणकारी वस्तूंमध्ये सर्वोत्कृष्ट आणि परम मंगलकारक आहे. तुम्ही मला जे साधन सांगाल ते सर्वोत्तम, पवित्रकारक आणि उपाय स्वरूप असावे. त्याच्या अनुष्ठानाने अंतःकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाच्या उपासकांना शिवस्वरूप प्राप्त व्हावे. सूतजी म्हणाले, शौनकजी, तुम्ही धन्य आहात. तुम्हाला पुराणकथा श्रवणाबद्दल असलेली प्रेम आणि आस्था पाहून मला मोठे समाधान वाटत आहे. मी तुम्हाला विचारपूर्वक एक परमोत्तम साधन सांगणार आहे. हे साधन सर्व शास्त्रातील सिद्धांतांनी युक्त, भावभक्ती वृद्धिंगत करणारे आणि भगवान शंकरांना संतुष्ट करणारे आहे. ते श्रवण इंद्रियांची तृप्ती करणारे अमृत स्वरूप दिव्य रसायन आहे. त्या सर्वोत्तम साधनाचे नाव आहे शिवपुराण. प्राचीन काळी भगवान शंकरांनी स्वमुखाने त्याचे निरूपण केले आहे. हे कालरूपी सर्पापासून उद्भवणाऱ्या सर्व महान त्रासांचे निराकरण करणारे उत्तम औषध आहे. गुरुदेव व्यासांनी सनतकुमारांच्या आज्ञेनुसार या पुराणाची मोठ्या आदराने रचना केली. कलियुगामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्यांचे हित व्हावे, त्यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे, हाच या पुराणाच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश होता. शिवपुराण हे परम उत्तम शास्त्र आहे. भगवान शंकरांचे वाङ्मय स्वरूप आहे. शिवजींचे हे विशाल स्वरूप सर्वांनी समजून घेतले पाहिजे. यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचे श्रवण पठण करणे ही शिवजींची सेवा आहे. हीच शिवजींची आराधना आहे आणि हीच मुख्य साधना आहे. या उपासनेने शिवभक्ती दृढ होऊन साधकांचा उद्धार होतो. त्याला श्रेष्ठ अवस्था प्राप्त होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो. हे महात्म्य लक्षात घेऊन लोकांनी पूर्वीपासूनच हे पुराण वाचण्याची इच्छा ठेवून तसे प्रयत्न केले आहेत. त्यांनी या पुराणाच्या अध्ययनालाच आपले अभिष्ट साधन मानले. याचे प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. तो पापमुक्त होतो. त्याला इहलोकी उत्तम सुखोपभोग प्राप्त होऊन अंती शिवलोकी गती मिळते. शिवपुराण नामक या ग्रंथामध्ये 24,000 श्लोक असून त्याच्या 7 संहिता आहेत. मनुष्याने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य युक्त होऊन या ग्रंथाच्या आधाराने श्रवण करावे. हा सद्ग्रंथ परमात्म स्वरूप असून तो जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो. जो या ग्रंथाचे नित्य लक्षपूर्वक वाचन करतो तो पुण्यात्माच होय. भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न असतात. ते त्याला निज कृपेने आपले पदच बहाल करतात. जो मनुष्य नित्य नियमाने या ग्रंथाची पूजा करतो त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. शिवलोकी गती मिळते. जो मनुष्य या ग्रंथाला रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवतो, त्याचा सत्कार करतो, तो सुद्धा सुखी होतो. शिवपुराण अत्यंत निर्मळ आहे. हे भगवान शंकरांचे सार सर्वस्व आहे. म्हणून ज्या कोणाला आपले इह परलोकी कल्याण व्हावे असे दृढतेने वाटते
त्याने या ग्रंथाचे अवश्य प्रेमपूर्वक सेवन करावे, श्रवण करावे. हे शिवपुराण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे, मंगलमय आणि कल्याण करणारे आहे. त्यावेळी शौनकजी म्हणाले, सूतजी, तुम्ही धन्य आहात. तुम्ही परमार्थ तत्व यथार्थ जाणले. तुम्ही आम्हाला शिवपुराणाचे अद्भुत आणि दिव्य महात्म्य सांगून मोठी कृपा केली आहे. या भूलोकी शिवकथेसारखे कल्याणप्रद आणि सर्वश्रेष्ठ असे अन्य साधन नाही, ही गोष्ट आपण आमच्या लक्षामध्ये आणली. आता कलियुगामध्ये या कथेच्या पुण्य प्रभावाने कोणकोणते पातकी शुद्ध होतात हे सांगून या जगाला कृतार्थ करा, अशी विनम्र प्रार्थना आपल्याला आहे. सूत शौनकादिकांना म्हणाले, मुनिवर्य, शिवपुराणाच्या श्रवण पठनाने पापी, दुराचारी, दुष्ट आणि कामक्रोधादी विकारांनी व्यापलेले सर्व मानव शुद्ध होतात. मी तुम्हाला याविषयीची एक पुरातन कथा सांगतो. तिच्या श्रवणाने मनुष्याच्या पापांचा पूर्णतः नाश होतो. फार पूर्वीची गोष्ट आहे. किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक दुर्बळ आणि दरिद्री ब्राह्मण राहत असे. तो वैदिक धर्माला अनुसरून वागत नसे. वैश्यावृत्तीचा अवलंब करून रसादिकांची विक्री करत असे. त्यांनी विश्वासघात करून अनेकांना फसवले, अनेकांना ठार केले, त्यांचे धन लुबाडले. आणि तो यत्किंचितही दानधर्म करत नसे. तो वेश्यागमन करणारा आचारभ्रष्ट विप्र होता. एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत देवराज प्रतिष्ठानपूर नामक नगरामध्ये प्रवेशला. तेथे त्याला एक शिवालय दिसले. त्या मंदिराच्या सभामंडपामध्ये अनेक साधू आणि महात्मे जमले होते. त्या ब्राह्मणाने तेथे विश्रांती घेण्याचे ठरवले. त्या रात्री त्याला ताप आला, खूप त्रास होऊ लागला आणि त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित श्रोत्यांना शिवपुराण ऐकवत होता. तापाने फणफणत असूनही तो ब्राह्मण शिवकथेचे लक्षपूर्वक श्रवण करू लागला. महिनाभरानंतर तापाने देवराजाचे निधन झाले. यमराजाच्या दूतांनी त्याला बांधून यमपुरीला नेले आणि म्हणून शिवलोकातून शिवांचे पार्षद तेथे आले. ते कापरासारखे तेजस्वी होते. हातामध्ये त्रिशूल, अंगावरती भस्म आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा त्यांच्या अंगावरची शोभा वाढवत होती. त्यांनी यमराजाच्या दूतांना मारून देवराजाला यमराजाच्या तावडीतून सोडवले आणि त्याला आपल्या अद्भुत विमानामध्ये बसून कैलास पर्वतावर नेण्यासाठी सुरुवात केली. तेव्हा यमपुरीमध्ये एकच गोंधळ उडाला. हे सर्व प्रकरण ऐकून यमराज बाहेर पडले. वास्तविक रुद्रांप्रमाणे दिसणाऱ्या त्या दूतांची पूजा करून धर्मराजाला ज्ञानाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रकरण कळाले. भीतीमुळे त्याने भगवान शिवांच्या दूतांकडून काहीही विचारणा केली नाही. त्यानंतर शिवदूत देवराजासोबत कैलासाला गेले आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी त्या ब्राह्मणाला करुणावतार भगवान शिवांच्या स्वाधीन केले. शौनकजी म्हणाले, हे महाभाग सूतजी, आपण सर्वज्ञ आहात. तुमच्या आशीर्वादामुळे मी कृतज्ञ आहे. ही कथा ऐकून माझे मन आनंदाने भरून आले आहे. म्हणून भगवान शिवांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी आणखी एक कथा सांगा. तेव्हा सूतजी म्हणाले, शौनक, ऐका, मी तुमच्यासमोर आणखी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे. कारण तू शिवभक्तांमध्ये अग्रगण्य आहेस आणि वेदांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस. समुद्रजळावरील प्रदेशामध्ये वाष्कल नावाचे गाव आहे. तेथे वैदिक धर्मांपासून दूर असलेले मोठे पापी लोक राहतात. ते सर्व दुष्ट आहेत आणि त्यांचे मन दूषित विषयांच्या सुखामध्ये गुंतलेले आहे. त्यांचा देव आणि नशिबावर विश्वास नाही. ते सर्व भ्रष्ट आहेत. ते शेती करतात आणि विविध प्रकारची शस्त्रे ठेवतात. ते व्यभिचारी आहेत. ज्ञान आणि अनास्था आणि उत्तम धर्म हेच माणसाचे अंतिम प्रयत्न आहेत. या वस्तुस्थितीपासून ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. इतर समाजातील लोकही त्यांच्यासारखेच वाईट विचारांचे आणि धर्मापासून दूर असतात. ते सदैव दुष्कर्मामध्ये मग्न असतात आणि सदैव इंद्रिय सुखामध्येच मग्न असतात. तिथल्या स्त्रियाही वाईट स्वभावाच्या, कामचुकार, पापामध्ये बुडालेल्या, कुटील मनाच्या आणि व्यभिचारी. ते सर्व चांगले वर्तन आणि नैतिकता पूर्णपणे शून्य आहेत. तिथे फक्त दुष्ट लोक राहतात. वष्कल नावाच्या गावामध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अनितिमान, दुष्ट आणि मोठा पापी होता. तशी बायको खूप सुंदर होती. तिचे नाव चंचुला. तिने नेहमी सर्वोत्तम धर्माचे पालन केले. परंतु बिंदुक ब्राह्मण वेश्यागामी होता. तो अनेक प्रकारचे गैरकृत्य करत होता. यामध्ये बराच काळ गेला. पुढे पुढे त्याची पत्नीसुद्धा पतीच्या अशा अपमानास्पद वागण्याने प्रभावित होऊन तिनेही आपल्या धर्माकडे पाठ फिरवली आणि तीही आपल्या पतीप्रमाणेच आचरण करू लागली. तो दुष्ट ब्राह्मण बिंदुक, जो वेश्यागामी होता, भ्रष्ट मनाचा होता, तो काही काळाने मरण पावला आणि नरकामध्ये गेला.
प्रदीर्घ काळ नरकाचे दुःख भोगल्यानंतर तो मूर्ख पापी विंध्य पर्वतावर भयंकर पिशाच बनला. तेथे त्या दुष्ट बिंदुकाच्या मृत्यूनंतर चंचुला नावाची त्याची पत्नी ही आपल्या मुलांसह तिच्या घरी दीर्घकाळ राहिली. पतीच्या निधनानंतर तिनेही धर्म सोडला आणि परपुरुषांची संगत सुरू केली. संकटातही सती आपल्या धर्माचे पालन करणे सोडत नाही. ही तपश्चर्या आहे, त्याप्रमाणे वागणे कठीण आहे, परंतु त्याचे फळ गोड आहे. एके दिवशी काही शुभ कार्यासाठी ती आपल्या भावा बहिणींसोबत गोकर्ण परिसरामध्ये गेली. तेथील पवित्र पाण्यामध्ये अंघोळ करून आपल्या भावांसोबत फिरू लागली. हिंडत फिरत ती एका मंदिरामध्ये गेली. तेथे त्यांनी एका ब्राह्मणाच्या तोंडून भगवान शिवांची अत्यंत पवित्र आणि शुभ कथा ऐकली. निवेदक ब्राह्मण म्हणत होते की व्यभिचार करणाऱ्या स्त्रिया मृत्यूनंतर जेव्हा यमलोकामध्ये जातात तेव्हा यमराजाचे दूत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे छळतात. ते लाल लाल गरम लोखंडी सळ्या त्यांच्या कामांगांना भोकसतात. त्या गरम लोखंडाचा माणसाशी संपर्क करतात. या सर्व शिक्षा इतक्या वेदनादायक आहेत की तो प्राणी पुन्हा असे करणार नाही म्हणून ओरडतो, पण यमदूत त्यांना सोडत नाहीत. प्रत्येकाला त्याच्या कृतीची फळे भोगावीच लागतात. देव, ऋषी, माणसं या सर्वांना बांधलेले आहेत. ब्राह्मणाच्या तोंडून ही कथा ऐकून चंचुला भीतीने व्याकुळ झाली. कथा संपल्यावर सर्वजण तिथून निघून गेले. तेव्हा चंचुला कथा सांगत असलेल्या ब्राह्मण देवतेला म्हणाली, हे ब्राह्मण देव, धर्म माहीत नसल्यामुळे मी खूप गैरवर्तन केले. प्रभू, माझ्यावर दया करा आणि मला वाचवा. तुमचे प्रवचन ऐकून मी या जगापासून अलिप्त झाले आहे. धिक्कार आहे. मी मूर्ख आहे, मी पापी आहे, मी निषेधाला पात्र आहे. वाईट विषयामध्ये अडकून मी माझ्या धर्मापासून दूर गेले होते. माझ्यासारख्या पापी व्यक्तीला दुष्कृत्य करणाऱ्याला आता कोण साथ देईल? जेव्हा यमदूत मला माझ्या गळ्यामध्ये बांधून घेऊन जातील आणि नरकामध्ये माझ्या शरीराचे तुकडे करतील तेव्हा मी त्या मोठ्या यातना कशा सहन करू शकेन? माझा सर्व प्रकारे नाश झाला आहे, कारण आजपर्यंत मी सर्व प्रकारे पापामध्येच पडून गेले. हे ब्राह्मण देव, तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही माझे पालक आहात. आता मी तुमच्या आश्रयाला आले आहे. आता तुम्हीच मला वाचवा. सूतजी म्हणाले, शौनक, अशा प्रकारे शोक करीत चंचुला ब्राह्मण देवतेच्या पाया पडली. तेव्हा ब्राह्मणाने दयाळूपणे तिला उठवले आणि तिला म्हटले, बाई, तू भाग्यवान आहेस. भगवान शंकरांच्या कृपेने वैराग्यपूर्ण शिवपुराणातील कथा ऐकून तुला वेळीच आपली चूक कळाली. घाबरू नको आणि भगवान शिवांच्या आश्रयाला जा. त्यांच्या परम कृपेने तुमची सर्व पापे नष्ट होतील. मी तुम्हाला भगवान शिवांच्या कथेसह मार्ग सांगेन, ज्याद्वारे तुम्हाला सर्वोत्तम गती मिळेल, जी तुम्हाला आनंद देईल. शिवकथा ऐकल्याने तुमची बुद्धी शुद्ध झाली आहे आणि तुम्हाला पश्चाताप झाला आहे आणि तुमच्या मनामध्ये आता आस्था निर्माण झाली आहे, वैराग्य निर्माण झाले आहे. पश्चाताप हे पाप करणाऱ्यांसाठी सर्वात मोठे प्रायश्चित्त आहे. पश्चाताप पापांची शुद्धी करणार आहे. यातूनच पापाची शुद्धी होते. सत्पुरुषांच्या मते पापशुद्धीचे प्रायश्चित्त पश्चातापानेच होते. जो मनुष्य आपल्या दुष्कर्मांचा पश्चाताप करत नाही त्याला सर्वोत्तम स्थिती प्राप्त होत नाही, परंतु जो आपल्या दुष्कर्मासाठी मनापासून पश्चाताप करतो तो निश्चितच सर्वोत्तम अवस्थेचा भाग असतो, यामध्ये शंका नाही. शिवपुराणाची परमपावन कथा ऐकल्याने मन शुद्ध होते. भगवान शिव आणि पार्वती शुद्ध चित्तामध्येच वास करतात. तो शुद्ध आत्मा सदाशिवांच्या शिवपदाची प्राप्ती करतो. ही कथा ऐकणे सर्व मानवांसाठी लाभदायक आहे, म्हणूनच त्यांची तुम्ही पूजा आणि सेवा केली पाहिजे. ही कथा बंधनाच्या रोगाचा नाश करणारी आहे. भगवान शिवांची ही कथा श्रवण केल्याने, तिचे मनन केल्याने मन शुद्ध होते. मनाच्या शुद्धीकरणाने ज्ञानासहित महेश्वराची भक्ती आणि निस्वार्थता निश्चितपणे प्रकट होते आणि त्यांच्या कृपेने मोक्षप्राप्ती होते. जो व्यसनाधीन आहे तो या जगाच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. हे ब्राह्मण पत्नी, तुझे मन इतर विषयांपासून दूर कर आणि भगवान शंकरांची ही परम पवित्र कथा ऐक. त्यामुळे तुझे मन शुद्ध होईल आणि तुला मोक्ष मिळेल. जो मनुष्य भगवान शिवांच्या चरणांचे शुद्ध अंतकरणाने ध्यान करतो त्याला एका जन्मामध्येच मुक्ती मिळते. सूतजी म्हणाले, शौनक, असे बोलून तो ब्राह्मण गप्प झाला. त्याचे मन करुणेने भरलेले होते. तो ध्यानामध्ये तल्लीन झाला. ब्राह्मणाचे प्रवचन ऐकून ती चंचुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. आनंदाने ती ब्राह्मण देवतेच्या पाया पडली आणि हात जोडून ती म्हणाली, भगवान, मी कृतज्ञ झाले आहे. हे ब्राह्मण, शिवभक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ स्वामी, तुम्ही धन्य आहात. तुम्ही परोपकारी आहात
आणि सदैव परोपकारामध्ये गुंतलेले आहात. ब्राह्मणदेव, मी नरकाच्या समुद्रामध्ये पडत आहे. कृपया मला वाचवा. तुम्ही सांगितलेल्या शिवपुराणातील पौराणिक आणि अमृतसदृश्य कथा ऐकून माझ्या मनामध्ये वैराग्य निर्माण झाले आहे. ती अमृतमय शिवपुराण कथा ऐकताना माझ्या अंतःकरणामध्ये खूप आदर आणि स्नेह वाटतो. कृपया मला ती कथा सांगा. सूतजी म्हणतात, शिवपुराण कथा ऐकण्याच्या इच्छेने चंचुला त्या ब्राह्मण देवतेच्या सेवेमध्ये राहिली. त्या गोकर्ण नावाच्या महाक्षेत्रामध्ये त्या ब्राह्मण देवतेच्या मुखातून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य वाढवणारी आणि मुक्ती देणारी शिवपुराणाची परम उत्कृष्ट कथा ऐकून चंचुलाला कृतज्ञता वाटली. तिचे मन शुद्ध झाले. शिवाच्या सगुण रूपाचे ती मनामध्ये विचार करू लागली. शिवाचे खरे आनंदमय रूप तिला नेहमी आठवत असे. त्यानंतर तिची वेळ पूर्ण झाल्यावर चंचुलाला कोणताही त्रास न होता तिने आपला देह सोडला. तिला घेण्यासाठी आकाशामध्ये एक विमान तेथे पोहोचले. सर्व सजावटीने सजलेले ते विमान शिवगणांनी भरलेले होते. चंचुला विमानाने शिवपुरीला पोहोचली. तिची सर्व पापी धुतली गेली. गौरांगी देवीच्या डोक्यावर अर्धचंद्र मुकुट आणि इतर दिव्य अलंकार परिधान करून ती शिवपुरीला पोहोचली. तेथे तिने अनादी देवता त्रिनेत्रधारी महादेव शिवांचे दर्शन घेतले. त्यांच्या सेवेमध्ये सर्व देवता भक्तिभावाने हजर होत्या. त्यांचे अवयव करोड सूर्यासारखे चमकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर 5 मुखे आणि 3 डोळे होते. डोक्यावर अर्धचंद्राच्या आकाराचा मुकुट चमकत होता. मानेवर निळ्या रंगाची खून होती. त्यांच्याबरोबर देवी गौरी, देवी पार्वती बसली होती, जी विजेच्या किरणांसारखी चमकत होती. महादेवांचे तेज तर कर्पुरासारखे होते. त्यांच्या अंगावरती पांढरे कपडे होते आणि अंगावरती पांढरी राख भासलेली होती. अशा प्रकारे भगवान शंकरांचे ते परम तेजस्वी रूप पाहून चंचुलेला खूप आनंद झाला. तिने पुन्हा भगवान शिवांना नमस्कार केला आणि प्रेम, आनंद आणि समाधानाने भरलेले हात जोडून नम्रपणे उभे राहिली. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. भगवान शंकर आणि भगवती गौरी यांनी तिच्याकडे बघून चंचुलेला बोलावले. देवी उमाने प्रेमाने तिला आपली सखी बनवले आणि चंचुला उमादेवीची सखी म्हणून भगवान शिवांच्या निवासस्थानी आनंदाने राहू लागली. सूतजी म्हणाले, शौनकजी, एके दिवशी चंचुला उमादेवीकडे गेली. ती आनंदी होती आणि हात जोडून त्यांची स्तुती करू लागली. चंचुला म्हणाली, हे गिरिजानंदिनी, स्कंदमाता, उमा, तूच सर्व मानव आणि देवतांना पूजनीय आहेस आणि सर्वांना सर्व सुख देणारी आहेस. तू शंभूप्रिया आहेस. तू सगुण आणि निर्गुण आहेस. हे सच्चिदानंद स्वरूपिणी, तुम्ही निसर्गाचे पालनपोषण करणारे आहात. हे आई, तू जगाचा निर्माता, पालनकर्ते आणि संहारक आहेस. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना उत्तम प्रतिष्ठा देणारी परम शक्ती तूच आहेस. सूतजी म्हणाले, शौनक, अशा प्रकारे देवीची स्तुती केल्यावर मोक्ष मिळालेली चंचुला शांत झाली. तिच्या डोळ्यामध्ये प्रेमाचे अश्रू तरळले. तेव्हा शंकरप्रिया भक्तवत्सला उमादेवींनी चंचुलाला मोठ्या प्रेमाने शांत केले आणि त्या म्हणाल्या, चंचुला सखे, तुझ्या स्तुतीने मी प्रसन्न झाले आहे. मला सांग, तुला काय हवे ते वर माग. चंचुला म्हणाली, हे गिरिराज कुमारी, यावेळी माझा पती बिंदू कुठे आहे? ते कसे आहेत मला सांगा आणि काही उपाय करा, म्हणजे आम्ही पुन्हा भेटू. हे महादेवी, माझे पती शूद्र जातीच्या वैश्याचे व्यसनी होते आणि पापामध्ये जगत होते. गिरिजा म्हणाली, मुली, तुझा नवरा बिंदूक मोठा पापी होता. त्याचा शेवट भयंकर झाला. वेश्येचे सेवन केल्यामुळे त्याने अनेक वर्ष नरकवास भोगला, अनेक प्रकारची दुःख भोगली आणि आता उरलेली पापे भोगण्यासाठी तो विंध्य पर्वतावर पिशाच्याच्या योनीमध्ये राहत आहे. तो दुष्ट मनुष्य तेथे हवा पित राहतो आणि सर्व प्रकारचे वेदना सहन करतो. सूतजी म्हणतात, शौनक, गौरीदेवींचे हे बोलणे ऐकून चंचुला खूप दुःखी झाली. मग कसे तरी मन स्थिर करून तिने पुन्हा एकदा आई गौरीला दुःखी मनाने विचारले, हे महादेवी, माझ्यावर दया कर आणि माझ्या पापी पतीला आता वाचव. कृपया मला उपाय सांग, ज्याने माझ्या पतीला उत्तम गती मिळेल. गौरीदेवी म्हणाली, जर तुझ्या पतीने बिंदुकाने शिवपुराणातील शुभ कथा ऐकली तर तो या दुःखावर मात करू शकेल आणि सर्वोत्तम मार्गाचा भाग बनू शकेल. अमृता एवढ्या गोड असलेल्या गौरीदेवीचे हे शब्द ऐकून चंचुलीने हात जोडून तिच्या मस्तकी डोके टिकवले आणि पुन्हा प्रार्थना केली आणि माझ्या पतीला शिवपुराणचे पठण करण्याची व्यवस्था करण्याची प्रार्थना केली. ब्राह्मण पत्नी चंचुलाच्या वारंवार प्रार्थनेवर शिवप्रिया गौरीदेवीने भगवान शिवाच्या महिमा गाणाऱ्या गंधर्वराज तुंबोरोला हाक मारली
आणि त्या म्हणाल्या, तुंबुरू, तुमचे भगवान शिवांवर प्रेम आहे. माझ्या मनातील सर्व गोष्टी जाणून घेऊन तू माझी कृती सिद्ध करतोस. तू माझ्या या सखीबरोबर विंध्य पर्वतावर जा. तिथे एक उग्र पिशाच्च राहतो. त्याच्या मागच्या जन्मी तो बिंदूक नावाचा पिशाच्च माझी सखी चंचुला या ब्राह्मणीचा नवरा होता. तो वेश्यागामी झाला. स्नान संध्या वगैरे नित्यक्रम सोडून तो अपवित्र जीवन जगू लागला. क्रोधामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. त्याची दुर्जनांशी मैत्री झाली आणि सज्जनांशी वैर वाढले. तो शस्त्र घेऊन हिंसाचार करायचा, लोकांना त्रास देत असे, त्यांची घरे जाळत असे. तो चांडाळांशी मैत्री करायचा आणि रोज वैश्येकडे जायचा. आपल्या पत्नीला सोडून त्यांनी दुष्ट लोकांशी मैत्री केली आणि फक्त त्यांच्याशीच संपर्क ठेवला. मरेपर्यंत तो व्यभिचारामध्ये अडकून राहिला. त्याच्या मृत्यूनंतर त्याला पाप्याचे निवासस्थान असलेल्या यमपुरी नेण्यात आले. यावेळी तो विंध्य पर्वतावर पिशाच बनून राहून आपल्या पापांची फळे भोगत आहे. अत्यंत पुण्यमय, पापांचा नाश करणारी शिवपुराणाची दिव्य कथा तुम्ही त्याच्यासमोर सांगावी. ही कथा ऐकल्याने त्याचे अंतःकरण सर्व पापांपासून मुक्त होऊन पवित्र होऊन तो या पिशाच्या योनीपासून मुक्त होईल. दुःखापासून मुक्ती मिळाल्यावर तुम्ही त्या बिंदूक नावाच्या पिशाच्याला विमानामध्ये बसून भगवान शिवांकडे आणा. सूतजी म्हणतात, शौनक, आई उमा यांची आज्ञा मिळाल्यावर गंधर्वराज तुंबुरो आनंदाने आपल्या भाग्याचे कौतुक करत चंचुलीला सोबत घेऊन पिशाच्याचे निवासस्थान असलेल्या विंध्य पर्वतावर गेला. तिथे गेल्यावरती तो राक्षसी पिशाच त्याला दिसला. त्याचे शरीर भयानक होते. त्याची हनुवटी मोठी होती. कधी हसे तर कधी रडे तर कधी तो उड्या मारे. तुंबुरूने बिंदूक नावाच्या राक्षसाला फासावरती बांधले आणि त्यानंतर शिवपुराणातील कथा सांगण्यासाठी जागा मिळाल्यानंतर तुंबुरांनी एक मंडप बांधला. लवकरच लोकांना कळाले की पिशाच्य वाचवण्यासाठी देवी पार्वतीच्या आदेशाने शिवपुराणातील अमृत कथा सांगण्यासाठी तुंबुरो विंध्य पर्वतावर आले आहेत. ती कथा ऐकण्याच्या लोभाने अनेक देवर्षी तेथे पोहोचले. सर्वांना आदराचे स्थान दिले गेले. पिशाच बिंदुकाला फासामध्ये बांधून आसनावर बसवले आणि मग तुंबुरोने परम उत्तम शिवपुराणाची अमृत कथा गायला सुरुवात केली. शिवपुराणातील पहिल्या विद्येश्वर संहिता ते 7व्या वायुसंहिता यापर्यंत त्यांनी सर्व कथा सुस्पष्टपणे सांगितल्या. 7 संहितांसह शिवपुराण ऐकून सर्व श्रोते कृतार्थ झाले. सर्वात पुण्य पर्व शिवपुराण ऐकल्यानंतर पिशाच सर्व पापांपासून मुक्त झाला आणि पिशाच्या योनीचा त्याग केला. लवकरच त्याचे स्वरूप दिव्य झाले. त्याचे शरीर गोरेपान झाले. अंगावरती पांढरे कपडे आणि दिव्य पुरुषांचे दागिने आले. अशा प्रकारे बिंदूक दिव्य शरीरामध्ये अवतरित होऊन स्वतः पत्नी चंचुलासह भगवान शिवांची स्तुती करू लागला. त्याला या दिव्य रूपामध्ये पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांचे मन परम आनंदाने भरवून गेले. महेश्वरांचे अद्भुत चरित्र ऐकून सर्वजण कृतज्ञ झाले. त्यांची स्तुती करून आपापल्या निवासस्थानी गेले. बिंदूक त्याची पत्नी चंचुलासोबत विमानामध्ये बसला आणि शिवपुरीच्या दिशेने निघाला. महेश्वराचे गुण गाऊन बिंदूक आपली पत्नी चंचुला आणि तुंबुरूसह लवकरच शिवधामाला पोहोचला. भगवान शिव आणि देवी पार्वतीने त्यांना आपले पार्षद केले. पती पत्नी दोघेही भगवान महेश्वर आणि देवी गौरीच्या चरणी अखंड निवास करून आनंदाने राहू लागले. धन्य झाले. शौनकजी म्हणतात, हे महाज्ञानी सूत, शिवभक्तांमध्ये तुम्ही धन्य आणि सर्वश्रेष्ठ आहात. कृपया शिवपुराण ऐकण्याची पद्धत आम्हाला सांगा, जेणेकरून त्या श्रवणाच्या श्रोत्यांना उत्तम फळ मिळेल. तेव्हा सूतजी म्हणू लागले, हे शौनक, पूर्ण फळ मिळण्यासाठी मी तुम्हाला शिवपुराणाची पद्धत सविस्तरपणे सांगतो. सर्वप्रथम एखाद्या ज्योतिषाला बोलावून दानधर्म करून त्याला समाधानी करावे. त्याच्याकडून कथेची शुभमुहूर्त मिळवावा. त्या माहितीचा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचावा की शिवपुराण कथा आपल्यामध्ये होणार आहे. ज्यांना ज्यांना त्यांच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी या कथेच्या श्रवणाला नक्की यावे. प्रत्येक देशामध्ये जे भगवान शिवांचे भक्त आहेत आणि शिवकथा ऐकण्यासाठी उत्सुक आहेत, अशा सर्वांना आदराने आमंत्रित केले पाहिजे आणि त्यांच्याशी आदराने वागले पाहिजे. शिवपुराण ऐकण्यासाठी मंदिर, तीर्थक्षेत्र, वनक्षेत्र किंवा सर्वोत्तम स्थान घरातच बांधावे. केळीच्या खांबांनी सजवलेले कथामंडप तयार करावा. त्याच्या आजूबाजूला फळे आणि फुले सुंदर शामियाने सजवावे. 4 कोपऱ्यांवरती झेंडे लावून विविध साहित्यांनी सजवावे. भगवान शंकरांसाठी भक्तिभावाने दिव्य आसन करावे आणि निवेदकासाठी, कथा सांगणाऱ्या वक्त्यासाठी दैव्य आसन करावे. नियमानुसार कथा ऐकणाऱ्यांसाठी योग्य आसनांची व्यवस्था करावी आणि इतर सर्व लोकांना बसण्याची व्यवस्था करावी.
कथा सांगणारे विद्वानांबद्दल कधीही वाईट भावना बाळगू नये. जन्म आणि गुणांमुळे जगामध्ये अनेक गुरु आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये पुराणांचा जाणकार हाच परमगुरू मानला आहे. पुराणवेत्ता पवित्र, शांत आणि मत्सर जिंकणारा आणि दयाळू असावा. अशा पुण्यवान माणसाने ही पुण्यकथा कथन करावी. ते कथन करण्याची योग्य वेळ सूर्योदयापासून पहाटे 3:30 पर्यंत आहे. लोक मलमूत्र आणि मूत्राचा त्याग करू शकतील यासाठी दुपारी 2 तास कथा थांबवावी. ज्या दिवसापासून कथा सुरू होईल त्या दिवसापूर्वी 1 दिवस उपवास करावा. कथेच्या दिवसामध्ये सकाळचा दिनक्रम थोडक्यामध्ये करावा. सर्व प्रकारच्या शंका दूर करून लोकांना समजावून सांगण्यामध्ये कुशल असलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी व्यक्ताजवळ विद्वान व्यक्ती बसवावी. कथेतील अडथळे दूर करण्यासाठी प्रथम गणेशांची पूजा करावी. भगवान शिव आणि शिवपुराणांची भक्तिभावाने पूजा करावी. त्यानंतर श्रोत्याने शरीर आणि मनाने शुद्ध राहून शिवपुराणांची कथा आदरपूर्वक ऐकावी. जे वक्ते आणि श्रोते अनेक प्रकारच्या कर्मांपासून विचलित आहेत, जे 6 दुर्गुणांनी भरलेले आहेत, ते सद्गुणांचे अंश होऊ शकत नाहीत. जे लोक आपल्या सर्व चिंता विसरून कथेवर लक्ष केंद्रित करतात, शुद्ध बुद्धी असलेल्या अशा लोकांना या कथा श्रवणाचे चांगले परिणाम मिळतात. सुतजी म्हणाले, शौनक, शिवपुराण ऐकण्याचे व्रत घेणाऱ्या पुरुषांसाठी काही नियम आहेत, ते त्यांनी अशा प्रकारे पाळावे. शिवपुराणातील ही पुण्यमय कथा नियमितपणे ऐकल्याने कोणताही अडथळा न येता उत्तम परिणाम प्राप्त होतो. शिवदीक्षा न घेतलेल्या व्यक्तीला ही कथा ऐकण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्याने प्रथम वक्त्याकडून दीक्षा घ्यावी. जो नित्य कथा ऐकतो त्याने ब्रह्मचर्य पाळावे. त्याने जमिनीवर झोपावे, ताटामध्ये जेवण करावे आणि कथा संपल्यानंतरच अन्न घ्यावे. समर्थ व्यक्तीने शिवपुराणातील कथा संपेपर्यंत शुद्ध भावनेने उपवास करावा आणि एकदाच भोजन करावे. कडधान्य, जळलेले धान्य, सोयाबीन, मसूर आणि शिळी धान्य खाऊ नयेत. ज्याने कंठाचे व्रत घेतले आहे त्याने कांदा, लसूण, हिंग, गाजर, मादक पदार्थ आणि आमिष नावाच्या गोष्टींचा त्याग करावा. अशी व्यक्तीने रोज सत्यता, शौच आणि दयाळूपणा, मौन, साधेपणा, विनम्रता आणि मनापासून औदार्य इत्यादी गुण अंगीकारणे आणि ऋषीमुनींची निंदा सोडून नियमानुसार कथाश्रवण केल्याने यशस्वी व्यक्तीला त्याची इच्छित इच्छा प्राप्त होते आणि कोणत्याही इच्छाशिवाय मोक्ष प्राप्त होतो. सर्व स्त्री पुरुषांनी शिवपुराणातील सर्वोत्कृष्ट कथा नियमानुसार ऐकावी. महर्षी, शिवपुराणाच्या शेवटी श्रोत्यांनी भक्तिभावाने पुराण ग्रंथाचे पूजन करावे. जसे भगवान शिवाची पूजा करावी, त्यानंतर वक्त्याचीही पूजा करावी. ग्रंथ ठेवण्यासाठी एक सुंदर पिशवी बनवावी. ग्रंथ आणि वक्त्याचे पूजन केल्यानंतर वक्त्याला मदत करण्यासाठी बोलावलेल्या पंडितांचाही सत्कार करण्यात यावा. कथेमध्ये आलेल्या सर्व ब्राह्मणांना अन्न आणि धन दान करावे. मोठा उत्सव करावा. वैराग्य असलेल्या व्यक्तीने कथेच्या शेवटी गीता पठण करावे आणि श्रवण कार्याच्या शांतीसाठी गृहस्थांनी होम करावा. रुद्रसंहितेच्या श्लोकांनी किंवा गायत्री मंत्राने होम करावा. हवन करता येत नसेल तर भक्तिभावाने शिवसहस्रनामाचा पाठ करावा. कथाकथनाशी संबंधित व्रतसिद्धीसाठी 11 ब्राह्मणांना मधाची खीर खाऊ घालून त्यांना दक्षिणा द्यावी. श्रीमंत माणसाने 3 तोळे सोन्याचे सुंदर सिंहासन बसून त्यावरती ग्रंथ किंवा शिवपुराण लिहिलेले ग्रंथ प्रस्थापित करून दक्षिणा अर्पण करावी. त्यानंतर आचार्यांची वस्त्रे, अलंकार आणि गंध यांनी पूजा करून त्यांना दक्षिणासहित गंध अर्पण करावा. शौनक, या पुराणातील दानाच्या प्रभावाने भगवान शंकरांची कृपा प्राप्त होऊन मनुष्य भौतिक बंधनातून मुक्त होतो. जेव्हा शिवपुराण पद्धतशीर केले जाते तेव्हा ते पूर्ण परिणाम देते आणि आनंदाने मोक्ष प्रदान करते. मुनी, मी तुम्हाला शिवपुराणाचे सर्व महात्म्य सांगितले आहे, जे पूर्ण परिणाम देते. आता अजून काय ऐकायचे आहे? शिवपुराण हे सर्व पुराणांच्या कपाळावरचे टिलक आहे. जे लोक सदैव शिवाचे ध्यान करतात, ज्यांच्या वाणीने शिवांच्या गुणांची स्तुती होते आणि ज्यांचे दोन्ही कान त्यांची कथा ऐकतात, त्यांचे जीवन सफल होते. ते लोक हा संसार सागर पार करतात. असे लोक इहलोक आणि परलोकामध्ये नेहमी सुखी असतात. भगवान शंकरांच्या सच्चिदानंदमय रूपाचा स्पर्श मिळाल्यावर सर्व प्रकारचे दुःख दूर होऊ शकते. त्याचा महिमा जगाच्या बाहेर आणि आतही आहेच. मी त्या शाश्वत आनंदमय परमशिवाचा आश्रय घेतो आणि त्या शिवाचरणी नतमस्तक होतो. आणि याचबरोबर श्रोतहो, शिवपुराणातील हा शिवमहात्म्य श्रवणाचा 7 अध्यायांचा पहिला भाग या ठिकाणी समाप्त होत आहे. चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.